आजच्या दिवसातील बक्षीसपात्र फेरी मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असलेले आपण बघत आहात. फलंदाजीसाठी जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनावे, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शिवाजी त्याचबरोबर तानाजी. शिवाने यावेळेस इथे एज घेतली होती, त्याच्या बॅटने खरं तर आउटसाइड एज लागली होती. चेंडू मागच्या बाजूने सरळ निघून जातोय आणि ब्लॅक स्क्रीनवर चेंडू जाऊन धडकलेला आहे. त्याचमुळे सुरुवात फलंदाजाची आपण पाहिली तर तितकी कॉन्फिडंट जरी झाली नव्हती तरी चेंडूने सीमारेषा गाठलेली आहे. त्याचमुळे संघाची सुरुवात चांगली झालेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. प्रकाश धुमाळ शिवासाठी यावेळेस कंट्रोल पूलचा फटका. हा कुटप्याचा चेंडू होता, त्याचबरोबर चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेत असताना आपण पाहिलेला आहे. त्यावर पूलचा फटका प्रोड्यूस केला बॅटर शिवाने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते. चेंडू अडवलाय, त्यानंतर फेकी झाली. एक धाव दरम्यान मिळालेली आपण पाहिली. धावफलक 5 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. समोरच्या दिशेने फोर्सिबल पूलचा फटका आणि एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार निघून जातोय. सुरक्षित फटका आहे, गोलंदाजाच्या डोक्यावरून प्लेस केला होता. लॉंग ऑफ फार दूर राहिले. आणखी एक चौकार. सामना थांबवूया आपण. काही मुख्य अतिथींचं आगमन या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी होत आहे. दादा पाटील साहेब यांचं आगमन होत आहे. आपलं कोरावळेकर चषक 2024 या स्पर्धेमध्ये सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. याच दरम्यान 3 धावा पूर्ण होत असलेल्या खरं तर आपण बघत आहात. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 4 आपण सगळेजण अनुभवत आहात. आजचा दिवस म्हणजे महाअंतिम दिवस, महाअंतिम सामना आजच्या दिवसामध्ये इथे खेळवला जाणार आहे आणि अनेक संघांनी चांगलं प्रदर्शन आजच्या दिवसामध्ये केलेलं आपण बघत आहात. एकूण धावा धावपलकावर आहेत 13 अर्थात 13. प्रकाश पुन्हा एकदा तयार असतील. क्लीन बोल्ड, सरळ चेंडू जाऊन यष्ट्यांवर आदळला आणि याच बरोबर इथे पहिला फलंदाज बाद होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. जय गावदेव डोंगरनावे संघाचा तानाजी बाद.
मुरबाड तालुक्यातील मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा इथे सुरू झालेली बघितलेली आहे. गुरुवारी या स्पर्धेचा शुभारंभ झाला. शुभारंभ होत असताना याच परिसरातील अनेक मान्यवर इकडे उपस्थित होते. त्याचबरोबर लेटर ऑन आपण बघितलं अनेक बीच क्षेत्रातील अनेक मान्यवर या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी उपस्थित राहिले होते. मान्यवर आले की सकारात्मक ऊर्जा त्यांच्या बरोबर येत असते की आयोजकांसाठी ती अत्यंत महत्त्वाची असते आणि त्याचमुळे ज्या ज्या वेळेस अतिथींचं आगमन झालेलं आहे त्या वेळेस एक वेगळ्या पद्धतीची एनर्जी इथे आयोजकांना मिळालेली आपण पाहिलेली आहे. या स्पर्धेचं दिमागदार आणि दबदार आयोजन केलं गेलेलं आहे. कोरावडेकर चषक 2024 या स्पर्धेचं टायटल आपण बघत आहात. 8व्या पर्वामध्ये ही स्पर्धा संपन्न होत आहे. स्ट्रायकिंगला बॅटर शिवा आपण बघू शकू. यावेळेचा चेंडू चांगला आहे. पडल्यानंतर हवा तितका उसळी घेत नाही आणि त्याचमुळे फलंदाजाला इनकंजेनियल ॲटमॉस्फिअर क्रिएट झालं. त्याच्यासमोर काही आव्हानं निर्माण झाली परंतु ती टॅकल करताना ऑनसाईडमध्ये चांगला फटका दाखवला येते फलंदाज शिवाने. शिवा आणि प्रशांत ही महत्वाची जोडी आता खेळपट्टीवर उपस्थित आहे. जय गावदेव डोंगरनावे या संघाच्या वतीने 14 धावांपर्यंत पोहोचलेला डाव आतापर्यंत आपण बघू शकू. स्ट्रायकिंगला बॅटर प्रशांत. मिस्टर परफेक्ट आणि त्याच्या बॅट मधून आलेलं हे परफेक्शन. चेंडू फार दूरवर निघून गेला. आजच्या दिवसातील आणखी एक लांब पल्ल्याचा षटकार बॅटर प्रशांत शेळकेचा हा तडाखा. आणि एक फलंदाज अगोदर बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. चांगला फटका अगोदर षटकारासाठी खेळले होते प्रशांत. इथे आखूड टप्प्याचा चेंडू कमी गतीने आलेला वाघाच्या दिशेने हरिण चालून जावी परंतु ती वाचावी या पद्धतीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेलं आहे. बऱ्याचदा या पद्धतीचे आखूड चेंडू फार दूरवर फेकून देत असतो फलंदाज प्रशांत. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुमचे अंदाज बऱ्याचदा फेल ठरलेले आपण पाहिलेले आहेत. त्याचमुळे क्रिकेट हे मजेशीर बनत असतं. आणखी एकदा मोठा फटका स्लॉक केलेला आहे. क्षेत्ररक्षक उंच आभाळाच्या दिशेने मान करतायत. याचाच अर्थ त्यांच्या अधिक उंचीवरून चेंडू निघून जातोय. हवाई मार्गे पुन्हा एकदा हवाई सफर चेंडूला घडून दिलेली आहे. फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून आणखी एक षटकार. इथे चेंडू सरळ रिलीज केला. उजव्या बाहेर ठेवला. फुल लेनचा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. अँगल चेंज केला गेलेला आहे गोलंदाजाने. त्याचमुळे आता त्याने रणनीती बदललेली आहे. ए प्लॅन ज्यावेळेस तुमचा फेल होतो त्यावेळेस तुमच्याकडे बी प्लॅन असावा. तोच वापरतायत गोलंदाज मोहन. समोरच्या दिशेने ड्राईव्हचा फटका हलकेच खेळत आहेत. सॉफ्ट हँडेडली प्लेड बाय द बॅट्समन. फील्ड्समन अवेलेबल. जितू धुमाल फील्डेड इट and returns it. Meanwhile one single has been completed. Nothing more than that. यापेक्षा अधिक काही नाही. आणि ही एक धाव धावपलकाला पुढे घेऊन जाईल. आतापर्यंत धावांचा जर आपण विचार केला तर धावपलकोर जोडलेले आहे धावा 27 अर्थात 27. पहिल्या षटकामध्ये आले होते 13. दुसऱ्या षटकामध्ये धावा आपण पाहिलेल्या आहेत त्या म्हणजे 14. मैदानाच्या आतमध्ये बक्षीस पात्र फेरीतील सामना सुरू आहे. एका बाजूने जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनावे आणि दुसऱ्या बाजूने जय भोलेनाथ क्रिकेट क्लब कोरावळे. अर्थात आयोजक मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण बघत आहात. वेळेची बचत अत्यंत महत्वाची आहे. प्रत्येक मिनिट आजच्या दिवसामध्ये महत्त्वाचं ठरलेलं आहे. असं म्हणतात ज्याने घड्याळ बनवलं त्याच्यासाठी वेळ कधी थांबत नसते. त्याचमुळे आपल्याकडे जी वेळ आहे तिचं सुनियोजित व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे. टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर व्हाईल अचिव्हिंग सक्सेस.
समोर ठेवलेला चेंडू यावेळेस पायांमधून त्याला खेळून काढलेला आहे. फ्लिक सदृश्य फटका मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न, ताळमेळ बिघडला, संवादाचा अभाव, लॅक ऑफ कम्युनिकेशन आणि याचमुळे एक महत्वाचा मोठा फलंदाज इथे खेळपट्टी सोडत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सिवा खुणे बाद होताना आपण बघू शकू. जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनावेला लागलेला दुसरा मोठा हादरा. रूपाने धावफलक पुढे जाते. एकूण धाव आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 29. सन्मान्य अशोकजी धुमाळ, सरपंच कोरावळे, आपणास विनंती, आपण क्रीडानगरमध्ये उपस्थित आहात. या मुख्य व्यासपीठावर आपणास आयोजकांच्या वतीने इथे विनंती केली जात आहे. आकाश शिंगोळे गोलंदाजीसाठी पाचारित केले गेलेले आहेत. आतापर्यंत गोलंदाजी आकाशची अत्यंत चांगली राहिलेली आहे. फलंदाजाला आक्रमकतेपासून त्याने दूर ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. प्रशांतसाठी आखूड टप्प्याचा चेंडू, थोडे पुढे आले होते, फ्रंट लेग पुढे सरसवला, चेंडूच्या लाईन मध्ये येता आलं नाही. बॅटचा स्विंग जरूर आपण पाहिला, परंतु त्यामध्ये चेंडू फळीचं कनेक्शन आलं नव्हतं आणि त्याचमुळे हा निर्धाव चेंडू. समोर ठेवलेला चेंडू, यावेळेस स्लॉकचा फटका. इथे खेळत आहे क्षेत्ररक्षक डीप मधून समोर येत आहे, चेंडू अडवलाय, त्यानंतर फेकी केली जाते. फक्त एक धाव इकडे उपलब्ध असेल. या षटकामध्ये कमालीची कामगिरी केलेली आहे, कमालीची गोलंदाजी केलेली आहे, कंजूस आणि किफायतशीर गोलंदाजी केलेली आहे गोलंदाज आकाश शिंगोळे यांनी. पाहायचं या षटकातील मला असं वाटतं 2 चेंडूचा खेळ शेष आहे. इथे एखादा मोठा फटका जर आला तर तो हितावह असेल. जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनावेसाठी गोलंदाज आकाश गोलंदाजीच्या मार्गावर तयार होतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहेत दीपू अर्थात दीपक. इथे काय घडलं, आउटसाइड एज लागली, यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षकाने टिपला झेल आणि याच बरोबर आणखी एक फलंदाज बाद होत असताना आपण बघू शकू. फलंदाज दीपक शेळके अर्थात दीपू यावेळेस बाद होत आहेत. तिसरा हादरा जय गावदेव डोंगरनावेला. बॅटर इन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 63 DK दाखल होत आहेत. ही स्पर्धा या परिसरातील मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. मुरबाड तालुका ग्रामीण क्रिकेटला उंचीवर नेणारी स्पर्धा आपण बघत आहात. या स्पर्धेसाठी अत्यंत मोठं मोलाचं सहकार्य ज्यांच्या वतीने दिलं गेलेलं आहे असं व्यक्तिमत्व मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतं. सन्मान्य उद्योजक मयूरदादा पाटील साहेब. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे त्या पारितोषिकासाठी दादांचं सौजन्य मिळालेलं आहे आणि त्यांच्या मोठ्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या इथे आयोजित केली जात असताना संपन्न होत आहे. असंच प्रेम तुमचं कोरावळेकरांवर नितांत राहू द्या, अशा पद्धतीचे आम्ही मानस व्यक्त करतो आणि आयोजक तुमचे सदैव ऋणी राहतील. DK साठी हा चेंडू आहे उजव्या यष्टीच्या बाहेरचा. इथे पंचांच्या इशाऱ्याची वाट बघितली नाही, स्वतःहून लगेच कबुली दिली. इथे चेंडूबाईचा संपर्क आला होता. खेळाडू वृत्तीचं चांगलं दर्शन DKच्या वतीने आणि याचबरोबर आणखी एक फलंदाज बाद. फलंदाज बनवतात असं नाही, पार्टनरशिप ही गोलंदाजांनाही बनवावी लागते. त्याचबरोबर गोलंदाजांचं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं, जर तुमच्या अगोदरच्या गोलंदाजांनी अधिकची खर्चिक गोलंदाजी केली असेल तर तुम्हाला कमी खर्चिक गोलंदाजी करायची असते. ते डॅमेज तुम्हाला कंट्रोल करायचं असतं आणि तेच काम आकाश शिंगोळे याने केलेलं आहे. त्याने फक्त 3 धावा खर्च केल्या, त्याचमुळे
त्या अगोदर दोन गोलंदाजांनी ज्या 27 खर्च केल्या होत्या त्याचं इथे कुठेतरी नियंत्रण केलं गेलेलं आहे. यावेळेस काय घडलेलं आहे आपण बघूया. आणखी एक फलंदाज इथे बाद होत असलेला आपण बघतो. कमी गतीने गोलंदाजी करतायत, फलंदाजाला ती अँटिसिपेट करता येत नाही. आतापर्यंत डोंगरनाबे संघाला लागलेला हा सगळ्यात मोठा अद्रा मिस्टर परफेक्ट प्रशांत बाद. थँक्यू सो मच. क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट शाश्वत नसते याचा आपल्याला अंदाज आला, कारण सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 27 आले होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 3 आल्या, चौथं षटक सुरू झालं सागर शिंगोळेचं, त्याने पहिल्या चेंडूवर फलंदाज प्रशांत बाद केलं. असं अपेक्षित होतं या षटकातील सगळे चेंडू प्रशांत खेळून काढील, परंतु क्रिकेटमध्ये फक्त तुम्ही अंदाज देऊ शकता, अंदाज लावू शकता, वर्तवू शकता, तुमच्या हातामध्ये काय नसतं त्यापेक्षा. त्याचमुळे जे घडतं ते तुम्हाला पाहावं लागतं सताड आणि उघड्या डोळ्याने. बॅटर प्रशांत बाद झाले. नवीन फलंदाज शिवम, नौखा फलंदाज आहे शिवम, गुणवत्ता चांगली आहे त्याच्याकडे. इथे गेल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका दाखवतायत. बॅकअप मिळाला क्षेत्ररक्षकाचं. बॅकअप इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. क्रिकेट असू द्या, आपलं व्यक्तिगत जीवन असू द्या, अगदी आपण आपल्या घरामध्ये विद्युतलतेचा प्रवाह खंडित झाला की इन्व्हर्टरचं बॅकअप ठेवतो. परीक्षेसाठी एखादा विद्यार्थी गेला तर त्याकडे एकाच्या ऐवजी 4-4 पेन असतात, हे सुद्धा बॅकअपच आहे. शिवमने यावेळेस ऑनसाइड रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतायत. इम्पॅक्ट आउटसाइड दी ऑफ स्टंप पंच प्रवीण विशेषर इथे सूचित करतायत. लेग बायच्या रूपाने आलेली ही एक धाव. धावफलक यामुळे पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 34, अर्थात 34. एक मोठा फटका फार गरजेचा बनलेला आहे डोंगरनाबे संघासाठी, आणि तो खेळण्याची जबाबदारी आता जय बिराडे यांच्यावर आहे, कारण जय यांच्याकडे सुद्धा चांगल्या फलंदाजीची क्षमता आहे. 2 चेंडू उरत आहेत. आखूड टप्प्याचे चेंडू अशा पद्धतीने जर खेळला तर अडचणी निर्माण होतील. यावेळेचा चेंडू फार चांगला आहे, पुढ्यात ठेवला या अगोदर आखूड टप्प्याचा, त्यानंतर चेंडू फेकलेला आहे फुल लेनचा खोलवर टप्प्याचा. विविधता मैदानाच्या आतमध्ये लेंथ ऍडजस्ट करतायत इथे गोलंदाज, लांबी मध्ये बदल करत असताना सातत्याने चेंडू ठेवतायत. शेवटचा चेंडू इथेही कमी गतीने फेकलेला चेंडू, आणि याच बरोबर शेवटच्या 2 गोलंदाजांनी अत्यंत भेदक गोलंदाजी केली, कमी खर्चिक किफायतशीर गोलंदाजी केली, आणि याचमुळे धावफलकाचा जो वारू पहिल्या 2 षटकांमध्ये स्वच्छंद विहरत सुटला होता, 27 आल्या होत्या, त्यानंतरच्या गोलंदाजाने त्याला थांबून ठेवलं, आणि इथे 34 धावांवर जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनाबेचा पहिला डाव इकडे संपुष्टात येत असलेला आपण बघत आहात. क्रमांक 3 साठी गोलंदाज आकाशने 3 धावा खर्च केल्या. क्रमांक 4 साठी गोलंदाज सागरने 3 धावा खर्च केल्या. त्याचमुळे 6 धावा आणि 3 महत्वपूर्ण फलंदाज या 2 षटकांमध्ये गमावत असताना जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनाबेला आपण बघितलं. याचमुळे धावफलक जे सुरुवातीला फार सशक्त वाटत होतं, नंतरच्या 2 षटकांमध्ये ते तिकडे अशक्त बनवण्याचं काम गोलंदाजाने केलेलं आहे. 34 बनलेले आहेत, 35 हे सुद्धा अत्यंत चांगलं फायटिंग टोटल आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी डोंगरनाबे संघाकडे आहे, सामना मैदानाच्या आतमध्ये निश्चितच चुरशीचा बनू शकतो. मुख्य व्यासपीठाकडे आपण वळत आहोत. आता ज्यांची उपस्थिती या मुख्य व्यासपीठावर मिळालेली आहे त्या मान्यवरांना अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण सगळेजण सन्मानित करत आहोत. कोरावडेकर चषकाच्या वतीने होत असलेला हा शाही सन्मान आपण यानंतर बघणार आहोत. कोरावडेकर चषकाचे पर्व 8व्या पर्वासाठी क्रमांक 1 चा अर्थात प्रथम पारितोषिक ज्यांच्या वतीने देऊ केलं गेलेलं आहे ते तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय मयूरदादा पाटील साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर कोरावडे ग्रामपंचायतीचे सरपंच अशोकदादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते होत असलेला आपण बघू शकाल. सहकार्य मिळालं या स्पर्धेतील क्रमांक 1 च्या पारितोषिकाची सौजन्यदाते
च्या वतीने आपण सन्मानित करत आहोत. रघुनाथ दादा धुमाळ, आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. रघुनाथजी धुमाळ त्याचबरोबर तुळशीदासजी धुमाळ यांच्या वतीने होत असलेला हा सन्मान. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्मान्य भरतजी मडवी सर, यांनाही इथे सन्मानित केलं जात आहे. विनंती असेल या सन्मानाचा आपण स्वीकार करा. युवा उद्योजक आहेत भरतजी मडवी साहेब, त्यांचा सन्मान मैदानाच्या आतमध्ये संपन्न केला जात आहे. हा सन्मान संपन्न करा. वापरला आणि प्रशांत यांच्या विरोधात आणखी एक चौकार शोधला. आतमध्ये फलंदाज होते तुका, त्यामुळे त्याने लागोपाठचे 2 खरं तर चौकार इकडे दाखवले. 6 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण पाहू शकू. रन अ बॉल इक्वेशन आहे. प्रत्येक चेंडूवर एक धाव बनवायची आहे आणि ह्या 6 धावा डिपेंड केल्या जाऊ शकतात का, तर त्याचं उत्तर आहे हो. कारण या अगोदर चेतन स्मृती चषकामध्ये चाफेवाडी संघाला 6 चेंडूंमध्ये 5 धावा बनवून दिल्या नव्हत्या, त्या म्हणजेच प्रवीण भोईर अर्थात आदर्श 11 धानिवलीच्या पांड्याने. त्यामुळे ती या अगोदरचीच टुर्नामेंट होती, त्याच्या स्मृती अजूनही आपण विसरलो नाहीत. आणि हा विडा उचलावा लागेल गोलंदाज दीपक बिराडे यांना. पहिला चेंडू आणि 6 धावांची गरज. इथे फलंदाज प्रकाशने प्रकाशमान कामगिरी केली आणि अनेक शक्यतांना बगल देत असताना दिमागदार पद्धतीने सामना जिंकलेला आहे. आजच्या दिवसामधून क्वालिफिकेशनचं राऊंड खरं तर इथे जिंकलेलं आपल्याला पाहायला मिळालं, ते म्हणजेच जय भोलेनाथ कोरावळेने. आणि जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. चांगला खेळ दिवसभर आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगर नावाच्या खेळाडूंचा. आजच्या दिवसामध्ये शिवाजी यांची फलंदाजी अत्यंत चांगली राहिली. शिरगाव संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला प्रस्तुत व्हायचंय. शिवप्रेमी शिरगाव आयोजकांच्या वतीने सक्तीच्या सूचना येत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर या.